बरेच वेळेस काय होतं की ज्या वेळेस युपीएससीचा रिझल्ट लागतो, बरेच टॉपर्स लाईमलाईट मध्ये येतात, हा. त्यांच्या इंटरव्ह्यूज बाहेर येतात किंवा त्यांची पेपरमध्ये न्यूज येते हम्म. आणि कसं वातावरण बनतं आणि त्याचं सगळ्यांना अट्रॅक्शन आहे. आणि बरेच वेळेस काय होतं की आता सोशल मीडियाचा जमाना आहे, होय. त्यामुळे युट्यूबवर सुद्धा आपण IAS किंवा IPSच्या एंट्रीजचे व्हिडिओ बघतो होय. आणि अशामुळे मुलं काय होतात की एनकरेज होतात आणि त्यामुळे बरेच जण युपीएससी मध्ये यायचा विचार करतात. पण माझं एक पर्सनल मत असं आहे की तुम्ही जर व्हिडिओज बघून इन्स्पायर होत असाल किंवा ही चमक धमक बघून इन्स्पायर होत असाल तर तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे, कारण ही चमक धमक जी आहे याच्या मागे भयंकर कष्ट असतात आणि बरीच अनसर्टन्टी सुद्धा असते. जर तुम्ही मनापासून किंवा लहानपणापासूनच असं नाही, मोठे झाल्यावर पण जर तुम्हाला आतून आवाज येत असेल की माझ्यात पोटेन्शियल आहे आणि मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येऊ इच्छितो आणि मी या देशासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू इच्छितो आणि मी माझ्या देशातल्या लोकांच्या लाईफवर काहीतरी चांगला इम्पॅक्ट पडेल असं काम करू इच्छितो आणि तुमचं जर ते एक इंटरनल आणि स्ट्रॉंग मोटिवेशन असेल तरच तुम्ही इकडे आलं पाहिजे.